कुठलीही प्लॅनिंग नाही, विचार नाही आणि थेट अक्कलकोटला. पहिलं लग्न तुटलं ना तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेले होते. भविष्यात काय होणार, माझ्या मुलीचं कसं होणार, हा विचार, आयुष्य कसं जगायचं, असे हजारो प्रश्न होते. त्या काळात तर अनेकांनी साथ सोडली, पण एक जण कायम माझ्या पाठीशी उभे होते, ते म्हणजे माझे स्वामी. मी प्रयत्न करत राहिले, रडत राहिले, पडले, पुन्हा उभी राहिले आणि प्रत्येक वेळी स्वामींनी माझा हात धरला. आज मी जे काही आहे, ज्या ठिकाणी उभी आहे, ते फक्त आणि फक्त स्वामीच्या कृपेने. खूप वेळा अक्कलकोटला जाण्याचा विचार केला, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने जाणं राहून जायचं. मग आज अचानक कुठलीही प्लॅनिंग नाही आणि कसलाही विचार नाही आणि अक्कलकोटला जाण्याचा योग जुळून आला, तो पण जोडीने. तेव्हा पुन्हा एकदा जाणवलं, स्वामींच्या दरबारात जाण्यासाठी फक्त आपली इच्छा पुरेशी नसते, तर स्वामींची इच्छा असावी लागते. मग काय, स्वामींना सुद्धा घरी आणलेलं आहे की. खूप छान दर्शन झालं. कदाचित आज त्यांनीच हाक दिली असेल, म्हणूनच हा प्रवास घडला. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले, तेव्हा तेव्हा स्वामींनी माझ्यासाठी नवीन दरवाजा उघडला. इथलं दर्शन घेऊन आम्ही 21 फुटी भव्य दिव्य अशी जिथं स्वामींची प्रतिमा आहे तेथे गेलेलो आहे. म्हणून आजही एक विश्वास आहे, स्वामीसोबत असतील तर कोणताही अंधार कायमचा राहत नाही. श्री स्वामी.